आजी लय निवांत बसलीस, आज व्हिडिओ बनवायचा नाही का? माझ्याकडे मी वाले आईस्क्रीम कर. आईस्क्रीम करू? हा. तर मंडळी, आज आपण पाहूयात परफेक्ट व्हॅनिला आईस्क्रीम कशी बनवायची. मी अगदी प्रोफेशनल पद्धतीने शिकले तर तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात अगोदर घ्यायचं आहे आपल्याला अर्धा लिटर दूध. अर्धा लिटर दुधामधलं आपल्याला अर्धच दूध घ्यायचं आहे एका बाउलमध्ये आणि अर्ध तसंच ठेवायचं आहे. मग आता या अर्ध्या लिटर दुधामध्ये 4 चमचे आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे. चांगल्या ब्रँडची मिल्क पावडर वापरायची, त्यामुळे आईस्क्रीम छान आणि स्मूथ होतं. त्यानंतर 1.5 चमचा टाकून घ्यायचा आहे कॉर्नफ्लॉवर. GMS आणि CMC पावडर म्हणून कुठल्याही बेकरी शॉपमध्ये मिळतं. तर 1.5 चमचे GMS पावडर आणि पाव चमचा CMC पावडर वापरायचे. GMS आणि CMC पावडरमुळं आईस्क्रीमला छान टेक्स्चर येतं आणि एकदम सॉफ्ट आईस्क्रीम बनतं. त्यानंतर आपण जे दूध ठेवलं होतं ते पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपण जे मिश्रण मिक्स करून घेतले ते यामध्ये अशा प्रकारे चाळून टाकून घ्यायचे. दूध छान शिजत आलं किंवा आटत आलं की त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. तर अर्धा लिटर दुधासाठी आपल्याला 11 चमचे साखर टाकून घ्यायची आहे. साखर ही प्रमाणातच टाका, नाही तर आईस्क्रीम चिकट होते. तर अशा प्रकारे छान हे शिजल्यानंतर थंड झाल्यानंतर एका आपल्याला अशा प्रकारे डब्यामध्ये भरून घ्यायचं हे मिश्रण, किंवा हा बेस म्हणू शकता तुम्ही आईस्क्रीमसाठीचा. अशा प्रकारे टॅप करून फ्रीजरला आपल्याला एक 8 तास किंवा एक रात्रभर ठेवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही व्हिप क्रीम भेटते आईस्क्रीमसाठी किंवा केकसाठीची. ती आपल्याला 1 वाटी घ्यायची आहे नॉर्मल टेम्परेचरवर करून आणि अशा प्रकारे बीटरच्या साहाय्याने आपल्याला हे बीट करून घ्यायचे. सुरुवातीचे 1 ते 2 मिनिट आपल्याला नॉर्मल स्पीडवरती, आणि मी आता दाबलं बघा हे टर्बो स्पीडचं बटन. नंतर 3 मिनिटं टर्बो स्पीडवरती आपल्याला हे मिश्रण छान फेटून घ्यायचे किंवा बीट करून घ्यायचे. तुम्ही इथे पाहू शकता, अगदी मी 1 वाटीच घेतली होती तर फुलून ती 3 पट झालेली आहे क्रीम. मग आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आपण शिजवून घेतलेला, फ्रीजमध्ये ठेवून घेतलेला बेस आणि एक अर्धा ते पाऊण चमचा व्हॅनिला इसेन्स. व्हॅनिला इसेन्स हे थोडंसं जास्तीचंच टाका, त्यामुळे एकदम छान फ्लेवर येतो. अशा प्रकारे छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला अजून 2 ते 3 मिनिट ह्या बीटरच्या साहाय्याने बीट करून घ्यायचे. तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे व्यवस्थित 5 ते 6 मिनिट जर बीट करून घेतलं ना, अगदी चौपट फुलतं आणि कमी पैशामध्ये खूप सारी आईस्क्रीम घरी बनते. तुम्ही आईस्क्रीमची क्वांटिटी बघू शकता, अगदी बाउल भरून ही आईस्क्रीम झालेलं आहे. अशा प्रकारे छान आईस्क्रीम तयार झाल्यानंतर आपल्याला एका डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि छान फ्रीज करून घ्यायचं. एक 7 ते 8 तास किंवा एक रात्रभर जरी ठेवला तरीही चालेल. तर मी हे छान फ्रीज करून घेतलेलं आहे. आईस्क्रीम बनलेलं आहे व्हॅनिला फ्लेवरचं. तर इथे मी स्कूपमध्ये तुम्हाला छान स्कूप आउट करून दाखवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा.